नमस्कार. आज स्वातंत्र्यदिनी अनेक उपोषण या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालयात समोर सुरू होती. मात्र सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष आणि एक धडाडीचे संपादक, कोकण लाईव्ह ब्रेकिंगचे संपादक, आमचे मार्गदर्शक सीतारामजी गावडे साहेबांनी अधिकारी आणि उपोषणकर्ते यांच्यात एक मध्यस्थीची भूमिका घेतली आणि समन्वय साधून एक चांगला तोडगा त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे. अनेक उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखी हमी अधिकारी वर्गाकडून त्यांनी आता घेतलेली आहे आणि काही जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांचे सुद्धा उपोषण या ठिकाणी त्यांनी थांबवले आणि त्यांना आश्वासित केलं की त्यांच्यावर जो काही अन्याय असेल त्या अन्यायाला योग्य वाचा फोडण्यासाठी अधिकारी त्यांना सहकार्य करतील. गावडे साहेब, आज अनेक उपोषणं होती आणि या उपोषणाच्या अनुषंगाने आपण स्वतः एक सजग नागरिक आणि एक सकल मराठा समाजाचे नेते म्हणून एक चांगली भूमिका निभावली. प्रथमतः तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आज उपोषणकर्त्यांना, आज माडखोलचे ते 72 वर्षाचे आजोबा असतील, दुसरे काही अजून ज्येष्ठ नागरिक होते, अनेकांना अधिकारी वर्गांशी तुम्ही समन्वय साधला, सुसंवाद घडवून आणला आणि त्यांचे आज उपोषण थांबवली. काय सांगाल? मुळात आधी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशा प्रकारची उपोषणं होणं ही प्रशासनाची नाचक्की आहे. एखाद्या वयोवृद्ध माणसाला आपल्या न्यायी हक्कासाठी अशा प्रकारची उपोषणं करावी लागतात हे कुठेतरी प्रशासनाने डोळे उघडायला पाहिजे. एखादा 75-80 वर्षाचा गृहस्थ प्रांत कार्यालयासमोर आपल्या न्यायी हक्कासाठी उपोषणाला बसतो हे मला तरी कुठेतरी खटकलं आहे. आपला एक समाज बांधव असो की अन्य कोणीही असो, कुठच्याही समाजातील असो, प्रत्येक समाजातील घटकाला न्याय मिळायला पाहिजे या दृष्टीने मी प्रांताधिकाऱ्यांशी बोलणं केलं. जे काय झालेलं आहे ते वस्तुस्थितीचा तुम्ही अहवाल द्या. ग्रामसेवक हा तिकडचा शासनाचा प्रतिनिधी आहे, त्याने वस्तुस्थिती काय आहे ती शासनाला कळवायला पाहिजे, प्रांताधिकाऱ्याला कळवायला पाहिजे, व्हिडिओला कळवायला पाहिजे. ती त्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी कुठेतरी झटकत होता. या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, तात्काळ त्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल द्या आणि त्या अहवालानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाईल असं ठोस आश्वासन दिल्यामुळे आज ते 85-80 वर्षाचे आज राहुल नामक ग्रस्त माडखोलचे आज त्यांनी उपोषण सोडलेलं. हा यशस्वी एक तोडगा निघाला. त्यानंतर चौंडू पाटील आहेत आंबोलीचे, त्यांनी अशा प्रकारे उपोषण केलं की आपले पंचायत समितीकडनं घर बांधण्यासाठी जे निधी मिळतो ते घर बांधलंच नाही, निधी परस्पर हडप केला. ज्याने कोणी हडप केला आहे त्याच्या खात्यातून ती रक्कम जमा करावी, वसूल करण्यात येईल, तशा प्रकारे त्याला नोटीस बजावण्यात येईल व त्याच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल असं ठोस आश्वासन पंचायत समितीचे व्हिडिओ नाईक यांनी दिलं आणि तेही उपोषण या ठिकाणी आता स्थगित झालेलं आहे. त्यानंतर सावंतवाडी शहरातील पोस्टाच्या मागे राहणारे डिसोजा असतील, ते डिसोजा आज 80 वर्षाचे गृहस्थ होते, त्यांच्या उपोषणावर यशस्वी तोडगा काढण्यासाठी मी प्रांताधिकाऱ्यांना विनंती केली. तर आपले सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना बोलून घेतलं आणि ज्या ठिकाणी रस्त्यावर नगरपालिकेने खर्च घातलेला आहे याचा अर्थ तो रस्ता नगरपालिकेच्या ताब्यात आहे. मधली जागा असेल ती पोस्टाच्या ताब्यात आहे. समन्वयाने तुम्ही पोस्टाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ती जागा काबीज करून त्या ठिकाणी त्यांना रस्ता करून द्यावा अशी मागणी केली. सागर साळुंखे यांनी सकारात्मक भूमिका घेतली, पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. प्रांताधिकारी म्हणाले तुमच्या तिघांच्या बैठकीत मी येतो आणि या यशस्वी तोडगा काढतो आणि तेही आज डिसोजा नामक ग्रस्त या ठिकाणी उपोषण उठलेले आहे. म्हणजे प्रांताधिकारी कार्यालयासमोर तिन्ही उपोषण आज माझ्या मध्यस्थीने म्हणण्यापेक्षा सर्व अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आणि माझ्या एका खारीच्या वाट्याने आज ती या ठिकाणी स्थगित झालेली आहेत, थांबलेली उपोषणं आहेत. आणि अशा प्रकारची उपोषणं प्रजासत्ताक दिन असू दे, स्वातंत्र्य दिन असू दे, या दिनादिवशी होऊ नयेत. आणि आपण देश स्वतंत्र झाल्याचा आनंद साजरा करतो आणि मला स्वातंत्र्य मिळालं नाही याचा दुखवटा साजरा होतो, हे कुठेतरी खेदजनक आहे. याची शासनाने, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, या जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या आमदारांनी गंभीरतेने दखल घेऊन यापुढे अशी प्रकारची उपोषण होणार नाही याची उपोषण अगोदरच काळजी घेणे गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. शेवटचा एक छोटासा प्रश्न. पालकमंत्री महोदयांनी 2-4 दिवसात अनेक प्रकरणं निकाली लावली आणि त्यांनी असं आश्वासित केलं होतं की 15 ऑगस्टला या जिल्ह्यामध्ये एकही उपोषण होणार नाही. मात्र सावंतवाडीतच आपण बघतो की 8-10 उपोषणं झाली. संपूर्ण जिल्ह्याचा आकडा अजून यायचा आहे. तर एकूणच बघता जरी पालकमंत्री काही त्यांच्या जनता दरबारात यशस्वी झाले असले काही तोडगे, कारण सावंतवाडीचे सुद्धा जवळजवळ 308 पैकी 301 प्रकरणं त्यांनी निकाली काढली असा त्यांचा दावा आहे. पण आज स्वातंत्र्यदिनी खरं तर खेदजनक बाब तुम्हीच म्हणालात, उपोषण करावं लागतं. ही उपोषणं होऊ नये म्हणून राज्यकर्त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? निश्चितच मी पहिल्यांदाच बोललो की प्रजासत्ताक दिन असू दे, स्वातंत्र्य दिन असू दे, या दिवशी उपोषण होऊ नये. कारण आपला आनंदोत्सव आहे. आम्ही स्वातंत्र्य मिळवल्याचा आम्हाला आनंद आहे आणि आपण आनंदोत्सव आपण साजरा करतो. मग जे आमच्यावर आम्ही ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे, आमची बाजू मांडण्यासाठी ज्यांना आम्ही संसदेत पाठवलेलं आहे, त्यांची नैतिक जबाबदारी आहे
की संबंधित माणसावर अन्याय होता कामा नये, त्याला न्याय मिळायला पाहिजे. त्याचं काय कुठे अडतंय, कोण अडवतंय, कुठे राजकीय दबाव येतो, यामागे कोण आहे, याची सखोल चौकशी करून त्याला न्याय मिळवून देणं हे संबंधित भागाच्या लोकप्रतिनिधी असू दे, पालकमंत्री असू दे, त्यांना त्यांची खरी नैतिक जबाबदारी आहे. पालकमंत्र्यांनी जनता दरबार भरवला, लोक दरबार भरवला, त्याच्यात अनेक प्रकरण निकाली काढली, पण 100% न्याय कोणाला कधीच मिळत नाही आणि 100% कधीच कोणी समाधानी होत नाही. तरी आज जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी उपोषणं होत आहेत, कारण 100% न्याय पालकमंत्री काय कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे उपोषणही होत आहेत, पण तो 100% न्याय मिळण्यासाठी त्याची वस्तुस्थिती जाणून घ्यायला पाहिजे, त्याच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला हे जाणून घ्यायला पाहिजे, त्याच्या खोलवर जायला पाहिजे. उंटावरून शाळा हाकवून उपोषणं थांबणार नाहीत. नक्कीच. तर ते ग्राउंड लेवलवर येऊन आपल्या तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विचारून याची काय मागणी आहे किंवा अन्य जनतेशी संवाद साधून याची काय मागणी आहे आणि हा माणूस एवढा वयोवृद्ध माणूस कशासाठी उपोषणाला बसतोय, याच्या पाठीमागे कोण आहे, याच्यावर अन्याय करण्याच्या पाठीमागे, ही सगळी जर माहिती घेतली आणि संबंधित व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला, गोडी गुलाबीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तर एखाद्याने हट्टास धरला असले तर ते हट्टासापासून मागे येऊ शकतो आणि आपलं उपोषण स्थगित करू शकतो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात किंवा या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यापुढे उपोषण होणार नाहीत याची दक्षता या भागाचे स्थानिक आमदार, शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर घेतील, या जिल्ह्याचे सक्षम पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घेतील, याची मी अपेक्षा बाळगतो. नक्कीच. आणि सीतारामजी गावडे यांची जी अपेक्षा आहे ती फडास येवो अशी श्रीदेव पाटेकर आणि उपरलकर चरणी आज स्वातंत्र्य दिनी आपण नक्कीच प्रार्थना करूया, कारण प्रार्थना करणं सदिच्छा देणं एवढंच एक माणूस म्हणून आपल्या हातात आहे. बाकी प्रशासन, शासन आणि लोकसेवा या त्रिसूत्रीनुसार गावडेसाहेबांनी सांगितलं की जर सगळ्यांमध्ये व्यवस्थित समन्वय असला तर ही उपोषणाची वृद्ध आबालवृद्धांना वेळ येणार नाही. आणि स्वातंत्र्याचा त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं की स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करत असताना दुखवटा म्हणून जर ही वयोवृद्ध मंडळी आपला या ठिकाणी येऊन आपल्या दरबारासमोर आपल्या न्याय हक्कांसाठी जर त्यांना उपाशीपोटी स्वातंत्र्यदिनी उपाशीपोटी उपोषणं करावं लागत असतील तर ही कुठेतरी आपली नैतिक जबाबदारी आपण झटकून मोकळे झालात की काय. त्यांनी एक प्रकारे कान पोचले आहेत शासनाचे, इथल्या स्थानिक आमदार प्रशासनाचे सुद्धा. मात्र ते बोलत असताना संविधानिक मार्गसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे की आपल्याला जे न्याय हक्क दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सर्वात मोठी लोकशाही आपल्याला दिलेली आहे आणि त्या लोकशाहीच्या मार्गाने जर सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं तर कोणीही या ठिकाणी उपोषणाला येणार नाही. सीतारामजी गावडे साहेब, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले पुनश्च आभार आणि धन्यवाद. तुमच्यामुळे वयोवृद्ध मंडळींना आज उपोषण तुमच्या एक मध्यस्थीमुळे आणि तुमच्या सुसंवाद कौशल्यामुळे इथले प्रांताधिकारी असतील, इथले गट विकास अधिकारी असतील, मुख्याधिकारी असतील, सागरजी साळुंके या तीनही अधिकारी वर्गांना आणि विविध भागातले ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, या सर्वांच्या समन्वयाने आज कुठेतरी प्रांताधिकारी कार्यालयासमोरील उपोषण आज थांबवण्यात सकल मराठा समाजाचे नेते सीताराम गावडे यांना यश आलं. त्याबद्दल त्यांचं हृदयापासून मी अभिनंदन करतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजीसह सत्यार्थ महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.